नमस्कार. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्मारकामध्ये एका दिवसाच्या कार्यशाळेचं या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आत्ताच्या या माझ्या सत्राचे अध्यक्ष आदरणीय कुमारजी सप्तर्षी अगदी लहानपणापासून ज्यांना आम्ही आमचं नेता मानत आलेलो आहोत, आत्ताच सकाळपासूनच्या 2 सत्रांमध्ये यापूर्वी डॉक्टर दीपक पवार यांनी भारतीय भाषेचा प्रश्न या विषयावर आपलं विवेचन केलं. त्या अगोदर ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते श्री विजयजी दिवान यांनी गांधी, विनोबा आणि सद्य परिस्थिती यावर मार्गदर्शन केलं. आत्ताच कुमारजींनी या सर्व शिबिराची पार्श्वभूमी आणि सद्यस्थिती यावर सुंदर मार्गदर्शन केलं आणि वाटलं तर शेवटी अध्यक्षीय याच्यामध्येही ते समारोप करतील. आज मी आपल्यासमोर शिवरायांची अष्टक्रांती या विषयावर माझी मतं मांडणार आहे. गेली 50 वर्ष मी इतिहास संशोधनाच्या या कामामध्ये आहे. प्रामुख्याने मोडी कागदपत्रांच्या आधारे मी शिवकार्याचं केलेलं चिंतन आपल्यासमोर मांडणार आहे. नुकतंच शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने देशभरच नव्हे तर जागतिक पातळीवर शिवाजी महाराजांच्या कार्याचा एक प्रकारे जागर झालेला आहे. कुमारजींनी शिवाजी महाराजांविषयी आता अनेक विचार मांडले, वेगवेगळे त्यांच्या कार्याचंही थोडक्यात त्यांनी परीक्षण केलं. मी आजच्या या विषयामध्ये प्रामुख्याने 2 भाग होतील. मी जेवढी खरं तर 8 व्याख्यानाचा विषय मी आपल्यासमोर कमीत कमी वेळेमध्ये मांडायचा, खरं तर त्या विषयांना न्याय देण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करणार आहे. 2 सत्रामध्ये मध्ये एक चहापाण्याची सुट्टी होईल. पहिला भाग असेल शिवाजी महाराजांची कृषी क्रांती. त्या कृषी क्रांतीमधून शिवाजी महाराजांनी केलेली अर्थक्रांती. अर्थक्रांतीमुळे त्यांनी इथं समाजामध्ये केलेली सामाजिक क्रांती आणि सामाजिक क्रांती घडल्यामुळे समाज एकसंघ झाला आणि मग तिथे राष्ट्रवादाची क्रांती निर्माण झाली. म्हणजे हिंदवी स्वराज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. समाजमन त्या दृष्टीने निर्माण झालं आणि मग त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्यासाठी त्यांना जो संघर्ष करावा लागला, तो संघर्ष करत असलेला त्यांचा अगदी विषम असा संघर्ष होता. एका बाजूला प्रचंड मोठ्या लष्करी शक्ती होत्या, राजकीय शक्ती होत्या आणि त्यांच्या विरुद्धचा हा त्यांचा संघर्ष होता आणि तो यशस्वी करण्यासाठी त्यांना युद्धशास्त्राची क्रांती करावी लागली. मग त्यासाठी त्यांना दुर्ग क्रांती करावी लागली. सागरी दुर्ग आणि गिरिदुर्ग शिवाजी महाराजांनी
ह्या स्वराज्याची निर्मिती, त्या स्वराज्याचं रक्षण या गडकोटांच्या साह्याने कसं केलं. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदाच या देशामध्ये स्वकीयांचं आरमार निर्माण केलं, सागरी दुर्ग निर्माण केले आणि आपल्या सागरी सीमेचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि या देशामध्ये आलेल्या पाश्चात्य परकीय सत्तांशी त्यांनी यशस्वी संघर्ष कसा केला. त्यामुळे मी त्याला आरमार क्रांती म्हणतो. आणि शेवटची सांस्कृतिक क्रांती. अशा या वेगवेगळ्या पातळ्यांवरून मी साधारणपणाने मला 3 तास बोलण्याची अपेक्षा आहे. 1.5 तास पहिल्यांदा आणि नंतरचं पुढचं. आपण तेवढा वेळ द्याल अशी मी आशा धरतो. आता शिवाजी महाराज, बघा मी काय सांगितलं. आपण काय करतो, शिवाजी महाराजांची ओळख स्वराज्याकडून सुराज्याकडं. पण मी काय सांगतोय, शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सुराज्य केलं आणि मग स्वराज्याकडे गेले. आपल्या मनात अनेक शंका निर्माण होतील की पहिलं सुराज्य कसं आणि मग स्वराज्य कसं. तर शिवाजी महाराजांना त्यांचे वडील शहाजीराजे, ज्यावेळेस शहाजीराजांनी पहिल्यांदा निजामशाहीमध्ये एक स्वराज्य निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला आणि त्यानंतर त्यांना आदिलशहाच्या सेवेत जावं लागलं आणि मग आदिलशहाने त्यांना दक्षिणेत पाठवलं आणि दक्षिणेमध्ये त्यांनी स्वतःचं एक मोठं राज्य अप्रत्यक्षपणे मांडलिक म्हणजे आदिलशहाच्या आधिपत्याखाली त्यांनी दक्षिणेमध्ये स्वतःचं एक मोठं राज्य निर्माण केलं. तिथं त्यांनी एक आदर्श पद्धतीने एक राज्य निर्मिती, तिथं रयतेचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या मनात खंत होती की मी दक्षिणेत येऊन मला अपेक्षित राज्य निर्माण केलं, पण माझ्या महाराष्ट्रात मराठी माणूस आणि माझ्या महाराष्ट्राला या शेकडो वर्षाच्या गुलामीतून मुक्त करून एक आदर्श राज्य कोण देणार. परंतु त्यांना स्वतःला ते शक्य नव्हतं आणि म्हणून त्यांच्या पत्नी जिजाऊ यांनी आपल्या पतीचं स्वप्न आपल्या उराशी बाळगलं आणि आपल्या 12 वर्षाच्या शोभांना पुण्यात येऊन त्याच्याकडून हे साध्य करून दाखवलं. त्यावेळेस शहाजीराजांचं एक जहागीर आदिलशहाच्या वतीने, पूर्वी निजामशाहीकडून असलेलीच, नंतर ती त्यांना आदिलशाहीकडूनही पुणे, इंदापूर, सुपे परगणा आणि 12 मावळ ही जहागीर होती. त्या जहागिरीच्या कारभाराला या 12 वर्षाच्या मुलांनी सुरुवात केली. म्हणजे त्यांचं एक छोटंसं राज्य आहे. वडिलांनी त्यांना त्याचं पोटमुकासदार म्हणून, कारभारी म्हणून इथं पाठवलेलं आहे आणि तिथं त्यांनी जी जहागीर आदिलशाही सत्तेने आक्रमण करून जाळून बेचिराग केलेली आहे, अशा बेचिराग झालेल्या आपल्या वडिलांच्या जहागिरीचं पुन्हा नंदनवन त्यांनी केलं. तिथं त्यांनी एक प्रकारचं सुराज्य केलं आणि मग जनतेच्या मनात हा सुराज्य करणारा याने स्वराज्य निर्माण करावं हा विचार निर्माण झाला, ज्याला आपण राष्ट्रवाद म्हणतो. आणि त्यातून ही प्रक्रिया, म्हणजे आपण काय म्हणतो, स्वराज्याकडून सुराज्याकडं. तर या मुलाने आपल्या वडिलांच्या जहागिरीला सुराज्य केलं आणि मग त्या प्रक्रियेतून हिंदवी साम्राज्य, स्वराज्य आणि ते पुढं साम्राज्य कसं निर्माण झालं, अशी मी एकदम तुमच्या मनातल्या ज्या कल्पना आहे त्या सगळ्या कल्पनांना मी डावीकडून उजवीकडं अगदी ब्रेक देणाऱ्या अशा अनेक गोष्टी मांडणार आहे. खरं तर अनेक मंडळींना मी या व्यासपीठावर आहे याचाच धक्का बसला असेल आणि म्हणून कुमारजींनी त्याचंही विश्लेषण केलं की पांडुरंगजी हे इथं कसे आणि कशासाठी आलेत. आता मी जेव्हा इतिहासाचा अभ्यास सुरू केला तर त्यावेळेस मला जे मार्गदर्शन मिळालं की इतिहास हे एक शास्त्र आहे
ते पुराव्यावर आधारलेलं असतं. मला काय वाटतं, याला इतिहासात काही अर्थ नाही. जे काही तुमचं मत आहे त्या मताची ताकद ही तुमच्या पुराव्यावर आहे. पुराव्याशिवाय तुमच्या मताला काही किंमत नाही. किती मोठ्या व्यक्तीने, अभ्यासकाने ते मांडलं याला नाही. एका सामान्य मुलाने पुराव्याच्या आधारे मांडलेलं मत त्या विषयातल्या एका बुद्धाचारी अभ्यासकालाही छेद देऊ शकतात. लक्षात ठेवा. म्हणून इतिहास हे शास्त्र आहे ते पुराव्याचं आहे. आता आपण जी काही समाजामध्ये बघतोय की ज्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केली जाते आहे, ते बघितल्यानंतर अभ्यासकांच्या समोर फार मोठं एक प्रकारचं प्रश्नचिन्ह किंवा इतिहास संशोधकाला आता सुळावर चढूनच काम करावं लागतं आहे. कोणत्या क्षणी समोरून काळं फासलं जाईल आणि दगड पडतील याची खात्री नाही. आणि तरी देखील आपण सत्य मांडलं पाहिजे या विचाराचं मी आहे. मुळात मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा माझ्या गुरूंनी सांगितलं की बाबा रे, तू इतिहासाचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा तू इतिहासाची पुस्तकच वाचू नको. आलं का लक्षात? कारण की कुठलाही लेखक घ्या, तो कुठल्या ना कुठल्या इझमशी जोडलेला असतो. तू साधनं वाच, तू कागदपत्र वाच आणि हळूहळू तुझी मतं विकसित करत जा. त्यामुळे काय झालं की माझी जी वाटचाल सुरू झाली ती समकालीन साधनांच्या आधारे आपण विचार करायला सुरुवात करणं. आणि मग हळूहळू सगळ्या विचारधाऱ्यांचा अभ्यासच करत गेलो. यावेळेस मध्ये आम्ही आणि कुमारजींना तो विषय फार आवडला. एका कार्यक्रमात आम्ही दोघं, मी बोलत होतो, ते समोर बसले होते आणि मी सहजतेने शिवाजी महाराजांविषयी बोलत असताना मी म्हटलं की एक शिवाजी महाराजांवर प्रत्येक इझममधल्या प्रत्येक विचारधारेचे मंडळी शिवाजी महाराजांचं कार्य आपल्या साच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात. तर शिवाजी कसे आहेत? तर महानुभाव चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रामध्ये एक छोटीशी गोष्ट आहे की एका गावामध्ये जन्माने सगळे अंध आहे. अशा त्या जन्मांधांच्या गावामध्ये एक हत्ती नावाचा जगातला सगळ्यात मोठा प्राणी आलेला आहे. ही बातमी आली आणि हे सगळी अंध मंडळी त्यांना उत्सुकता होतीच की जगातला सगळ्यात मोठा प्राणी आलेला आहे, आता आपण त्याला पाहायला जायचं. आता अंध व्यक्ती कुठल्याही वस्तूचं ज्ञान हे स्पर्श ज्ञानाने घेत असते आणि म्हणून ते हत्ती पाहायला गेले. प्रत्येकाने हत्तीच्या एकेका अवयवाला स्पर्श केला. त्यांना तो हत्ती कसा वाटला तर त्याचं वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. एके पाऊ देखिले. आणि मग त्यांच्यात चर्चा सुरू झाली, हत्ती कसा आहे? प्रत्येकजण ठाम आहे, मी स्वतःच्या हाताने स्पर्शज्ञानाने अनुभवलेला हत्ती कसा आहे याचं वर्णन ते करायला लागले. एके पाऊ देखिले, तो म्हणे हत्ती खांबासारिखा. एके कान देखिले, तो म्हणे हत्ती सुपासारिखा. एके सोंड देखिले, तो म्हणे हत्ती मुसळासारिखा. एके शेपूट देखिले, तो म्हणे हत्ती खराट्यासारिखा. एके पाठ देखिली, तो म्हणे हत्ती भिंतीसारिखा. एके पोट देखिले, तो म्हणे हत्ती कोथळ्यासारिखा. आणि प्रत्येकजण मी पाहिलेला, मी अनुभवलेला, मी स्पर्शाने जाणून घेतलेलाच हत्ती खरा. आणि याच्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. आणि मग एक डोळस व्यक्ती तिथून चालली होती.
त्यांनी सहजरित्या तुम्ही का म्हणता आहात, तर त्यांनी सांगितलं की आज आम्ही हत्ती पाहिला, जाणून घेतला, परंतु सगळ्यांची मतं वेगळी आहेत. खरा हत्ती कसा? आणि मग त्या डोळस व्यक्तीने सांगितलं की तुम्ही उगीचच वाद घालता आहात. हा हत्तीचा एक एक अवयव आहे. हत्ती या सगळ्यांनी युक्त आहे, असा तो हत्ती आहे. आणि म्हणून कित्येक वेळा शिवाजी महाराजांविषयी वेगवेगळ्या इझम किंवा वेगवेगळ्या विचारधारेची मंडळी शिवाजी महाराजांचं जीवन आपल्या साच्यामध्ये म्हणतात आणि तोच खरा शिवाजी असं ठामपणाने सांगण्याचा प्रयत्न करतात. आता मी इतिहासकार म्हणून माझ्या जीवनाची वाटचाल, त्यामुळे कल्हणाने काश्मीरचा इतिहास लिहिला. त्यामध्ये कल्हण लिहितो, त्याने इतिहासकाराची व्याख्या केली की जो कुठलंही मनामध्ये पूर्वग्रह ठेवत नाही, तो कुणाच्या आहारी जात नाही, तो तटस्थतेने घडलेल्या घटनांचं विवेचन आणि त्याचं तो योग्य पद्धतीने त्याचं निरीक्षण करत असतो, मूल्यमापन करत असतो. त्यामुळे मी अभ्यास करत असताना सगळ्यांची मतं जाणून घेतो आणि मी त्याच्याकडे सकारात्मकतेने पाहतो. कारण की माझ्या जेवणाच्या ताटामध्ये ज्यावेळेस आपण पंचपक्वान्न म्हणतो, त्यामध्ये आंबट असतं, तिखट असतं, तुरट असतं, गोड असतं. या सगळ्यांची चव ज्यावेळेस मी घेतो त्यावेळेस मला परिपूर्ण जेवण केल्याचा आनंद मिळतो. हे जरी असलं तरी चटणी म्हणजे जेवण नाही. चटणी चटणीच्या ठिकाणी खायची असते, कारलं कारलं खायचं असतं, भात वरण आणि चपाती जास्त खायची. हे ज्याला समजलं त्याला हे समजतं. आणि अशा पद्धतीने, आणि मी हा विचार करायचा नसतो की माझ्या ताटात आलेली बिर्याणी कुठल्या राष्ट्रातून आली, त्याचा निर्माता कोण, यापेक्षा त्या बिर्याणीला काय चव आहे याचा आनंद मी घेतला पाहिजे. बरोबर आहे का? म्हणून जगातल्या कुठल्याही, मला काल मी धोतर, माझ्या पूर्वजांनी धोतर आणि त्यांनी त्यावेळची बाराबंदी घातली, माझ्यासाठी गैरसोयीची आहे, मी पॅन्ट शर्ट घातली. आता पॅन्ट शर्ट मी नोकरीमध्ये 40 वर्ष ती घातली, परंतु आज मला पायजमा शर्ट सुटसुटीत वाटतो म्हणून मी ते घालतो. त्यासाठी कुठलंही माझ्यावर बंधन नाही. इतक्या सहजतेने मी ते सोयीचं म्हणून स्वीकारलेलं आहे. अशा एका वेगळ्या विचारधारेने, अंगाने मी शिवचरित्राचं गेले 40 वर्ष 45 वर्ष अभ्यास 50 वर्षापासून करतोय आणि चिंतन केलेलं आहे. ते चिंतन आपल्यासमोर मांडायचा मी प्रयत्न करणार आहे. आता पहिली क्रांती, शिवरायांची कृषी क्रांती. आता यासाठी पहिल्यांदा आपल्याला पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपला भारत देश ही जगातली एक प्राचीन संस्कृती अशी आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे. जगामध्ये अनेक संस्कृत्या निर्माण झाल्या. इजिप्तची संस्कृती, ग्रीकांची संस्कृती, ग्रीक, रोमन, ह्याच्या मंगोलियामध्ये शक, हुन, कुशान, मध्य आशियामध्ये मिसोपेटिनिया, ह्या प्राचीन संस्कृती आहेत. परंतु आपण जर या सर्व संस्कृतींचा, चीनमधली संस्कृती जर आपण अभ्यास केला तर वर्तमान काळामध्ये या सर्व संस्कृत्या आपलं अस्तित्व हरवून गेलेल्या आहेत असं दिसून येतं. आपल्या मनामध्ये शंका येईल, म्हणजे काय घडलं? आता इजिप्तमध्ये पिरॅमिड आहेत. त्या 5000 वर्षांपूर्वीच्या त्या महान संस्कृतीचे अवशेष किंवा त्याची महानता आणि त्याचं श्रेष्ठत्व, किती तो समाज
प्रगल्भ अवस्थेला वैज्ञानिकदृष्ट्या स्थापत्याच्या दृष्टीने पोहोचलेला होता. याचं दर्शन आपल्याला पिरॅमिडमधून घडतं. पण आज मात्र आपण इजिप्तमध्ये गेलात तर एखादी संस्कृती ही चिरंतन म्हणजे वर्तमान काळात अस्तित्वात आहे का? अवशेष आहेत. परंतु तिथल्या समाजाने त्या आपल्या प्राचीन पूर्वजांशी, त्या विचारधारेशी आपलं नातं तोडलेलं आहे. आता तिथला समाज आम्ही त्यांचे वंशज आहे मानायला तयार नाही. अशीच काही अवस्था ग्रीसमध्ये झाली. आणि तशीच आता बघा मिसोपोटेमियामध्ये काही वर्षांपूर्वी जशी नेपाळमध्ये क्रांती झाली किंवा जो काही उठाव झाला तसाच उठाव सिरियामध्ये झाला. आणि तिथल्या लोकांनी आपल्या पूर्वजांचं अस्तित्व ज्यातून दिसून येतो असे सगळे ते आर्किओलॉजिकल अवशेष त्याचा विनाश करून टाकलं, नष्ट केले. एवढंच कशाला, काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये बामियांचा बुद्ध जो जगाला सत्याचा, अहिंसेचं काय महत्त्व आहे हे सांगत उभा होता. दुर्दैवाने तिथंही असा उठाव झाला आणि त्या उठावामध्ये अक्षरशः सुरुंग लावून आणि तोफांनी त्या महान गौतम बुद्धांच्या त्या पुतळ्याचा विनाश केला गेला. त्यातून बुद्धाला काही दुःख झालं नाही. लक्षात ठेवा, बुद्ध तसाच आहे. तो विचारांनी असतो. तो त्या मूर्तीमध्येच बुद्ध होता असं नाही. बुद्धाचे जे महान विचार आहे हे कालातीत आहे. त्याला कोणीही नष्ट करू शकणार नाही. पण तिथं जी काय अव्यवस्था निर्माण झाली त्याचे परिणाम ते आज भोगत आहेत. पण जर तुम्ही भारताकडे बघितलं तर भारताचा हा जो काही सांस्कृतिक वारसा आहे तो अव्यवहारपणाने चालू आहे. म्हणजे ही संस्कृती आपल्याला कुठेतरी प्रवाहित असल्याचं दिसून येईल. मग प्रश्न पडतो हे कशामुळे? तर याचं कारण इथं पहिल्यांदा प्रत्येक व्यक्तीला विचार स्वातंत्र्य आणि आचार स्वातंत्र्य आहे. बघा, कुठल्याही संस्कृतीला, समाजाला विचारांची ग्लानी येते. कुठलाही उच्च विचार अनेक शतकांनंतर त्याला एक प्रकारचं कीटन चढतं आणि त्यातून त्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया जर सातत्याने चालली नाही तर समाजाला एक प्रकारची ग्लानी येते. परंतु भारतामध्ये जर आपण अनादिकाल इतिहास पाहिला तर 2500 वर्षांपूर्वी प्रस्थापित समाजामध्ये जे कर्मकांडांचं अवडंबर माजलं त्यामुळे समाज अगदी दुभंगल्यासारखा झाला होता. आणि अशा काळामध्ये महान गौतम बुद्ध आणि महावीरांनी आपल्याला नवा विचार सांगितला. समाजाने स्वीकारला आणि पुन्हा ही संस्कृती एखादं भांड घासून लखलखीत करावं तशी ती लखलखीत झाली. महान गौतम बुद्ध असेल, महावीरांनी जो अहिंसेचा जगाला नवा विचार दिला की ज्याचं महात्मा गांधींनी ज्याचा स्वीकार केला तो विचार ह्या भूमीमध्ये 2500 वर्षांपूर्वी निर्माण झाला. आणि तो विचार पुढे चाललाय. त्यामुळे हा देश सतत प्रगल्भ होत गेला पुढे. आणि
आणखी विचार निर्माण झाले. एवढंच कशाला, संत ज्ञानेश्वर माऊली हे एक प्रकारचे क्रांतिकारी आहेत, वैचारिक, की ते गीतेचं महान तत्वज्ञान जे संस्कृतमध्ये होतं, की जे प्राकृतामध्ये सामान्य व्यक्तीला जर ते ज्ञान मिळायचं असेल तर ते सामान्य व्यक्तीला समजणाऱ्या भाषेमध्ये निर्माण केलं पाहिजे. पण त्यावेळेस ते घडत नव्हतं. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींना क्रांती करावी लागली. त्यांनी ते संस्कृतातलं ज्ञान सामान्य लोकांसाठी प्राकृतामध्ये आणलं. जगामध्येही तसंच घडलं. महान येशू ख्रिस्ताने 2000 वर्षांपूर्वी जे नवविचार दिला होता तो हिब्रू भाषेमध्ये होता. मध्य आशियामध्ये, युरोपमध्ये तो धर्म पसरला, परंतु ते ज्ञान हिब्रू भाषेतच होते. बायबल हिब्रू भाषेत, आणि हिब्रू भाषा येत कुणाला होती. म्हणून मग मार्टिन ल्यूथरनी नवा करार केला आणि त्यावरून धर्मयुद्ध झालं. हजारो लोक बळी पडले. परंतु बघा, ज्ञानेश्वर महाराजांना विरोध झाला, परंतु तितक्या प्रमाणात झाला नाही. इथून रक्तपात झाला नाही. तोच विचार पुढं एकनाथांनी बघा. नाही, त्यांनी पुढं तुम्ही जर एकनाथांचं साहित्य बघितलं तर बयादार उघड त्यांनी अंधश्रद्धेवर जो काही आघात केला आणि समाजाला अंधश्रद्धेपासून मुक्त करण्याचं काम एकनाथांनी केलं, ते एकनाथ आम्ही कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला का? तेच कार्य तुकोबारायांनी केलं. तुकोबारायांनी समाज धर्म सांगितला आणि अशा पद्धतीने एक संपूर्ण शेकडो वर्ष, हजारो वर्ष एक विचार परिवर्तनाची, प्रबोधनाची चळवळ अखंडतेने आपल्या देशामध्ये चालत राहिलेली आहे. हे अखंड कितपर्यंत आहे की तुम्हाला विचार स्वातंत्र्य आणि आचार स्वातंत्र्य आहे, आणि म्हणून ही चळवळ चालू राहिलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही कोणताही एक ग्रंथ, एक विचार डोक्यावर घेऊन त्याशिवाय आपल्याला जगता येणार नाही असा विचार करायला लागता, त्यावेळेस मात्र, कारण की कुठलाही ग्रंथ हा कालबाह्य होतोच ना, कालानुरूप कुठल्याही घटनेला बदल करावाच लागतो. आणि त्याप्रमाणे जर बदल झाला नाही तर ती घटना कालबाह्य होते, तो ग्रंथ कालबाह्य होतो. आणि म्हणून सातत्याने प्रबोधनाची, परिवर्तनाची चळवळ समाजामध्ये चालू असली पाहिजे. आणि याच अधिकारामुळे इथं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जसे झाले, तुकोबा राहिले, सर्व 18 पगड जातीतून संत निर्माण झाले. महाराष्ट्राचं वेगळेपण तुम्हाला देश पातळीवर जर गेलात, कुमारजी सांगतील की त्यांनी देश जगाचा प्रवास केलेला आहे, आणि मग आपल्या असं लक्षात येतं की महाराष्ट्र मात्र वेगळा आहे. इथं साधू संतांनी नवा विचार दिलेला आहे. या भागवत धर्माचं आपल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये फार मोठं महत्व आहे. अशी जात नाही की जात्या जातीमध्ये संत निर्माण झाला. गोरा कुंभार, नरहरी चोनार, तुकाराम महाराज, सावता माळी, अशा सर्व संतांनी ह्या महाराष्ट्राची जडणघडण केलेली आहे. ही एक प्रकारची शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी असलेली अनुकूलता होती. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांनी हे जे कार्य उभं केलं त्यासाठी इथल्या संतांनी, भागवत धर्माने, महानुभाव धर्म असेल, नाथ संप्रदाय असेल,
या अनेक प्रकारच्या संत संप्रदायांनी इथलं वातावरण एक प्रकारे समरसतेने असं सशक्त केलेलं होतं, ज्याचा शिवाजीराजांना अतिशय उपयोग झालेला आहे. न्यायमूर्ती रानडेंनी ते मांडलेलं आहे. आता पुढे जाऊन सांगतो की त्यावेळेस 17व्या शतकामध्ये एकेकाळचा आपण नेहमी म्हणतो की भारत हा सुवर्ण भारत होता. 4थ्या शतकापर्यंत इथं एक आदर्श समाज इथं नांदत होता. मानवी जीवनाच्या सर्व कलांमध्ये अंगांमध्ये त्यांनी सर्वोच्च पातळीवरचं कार्य केलं. इथली स्थापत्य कला अगदी भारत म्हणजे आपलं संस्कृतीचं मोठेपण, मी कुठेही धर्माचा उल्लेख केलेला नाही, पहिल्यांदा समजून घ्या. मी धर्म या चौकटीत संस्कृतीला लादू इच्छित नाही, टाकू इच्छित नाही. संस्कृती ही प्रगल्भ असते. आता बघा इथला समाज किती प्रगल्भ होता आणि प्रगत होता आणि समृद्ध होता. स्थापत्य कला. आता बघा याच भूमीमध्ये स्थापत्यशास्त्राचा एक मूलभूत सिद्धांत आहे. कोणतीही वास्तू निर्माण करत असताना पहिल्यांदा पायाची निर्मिती होती, शेवटी शिखर. पण आपल्याच पूर्वजांनी त्या वेरूळमध्ये एका विशाल पहाडाला मंदिराचा आकार दिला, पहिल्यांदा शिखराची निर्मिती झाली, शेवटी. म्हणजे वास्तुशास्त्रातलं सर्वोच्च आपल्याकडं आपली शिल्पकला बघा. मी देवतांच्या मूर्तीमधून त्याच्याकडे पाहत नाही, त्या शिल्पकारांनी मानवी व्यक्तिमत्व कसं त्यांनी रेखाटलेलं आहे ते आपल्याला तिथं शिल्पकले. त्या अजंठ्याची चित्रकला बघा. 2000 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी काढलेली चित्र आज एखाद्या चित्रकाराने काढावी तेवढी टवटवीत होते. कोण होते चित्रकार, कोणते रंग वापरले, आज जगाला अचंबित केलं जातं अशी ती चित्र आहे. इथलं संगीत. आणि अशा पद्धतीने आता बघा एकाने मला सहज प्रश्न विचारला की विज्ञानात भारत कुठे होता. आता आपल्याला बघा, तुम्ही जर कधी दिल्लीला गेलात तर तिथं कुतुब मिनारच्या प्रांगणामध्ये एक लोहस्तंभ आहे. या लोहस्तंभाची निर्मिती 4थ्या शतकामध्ये 1600 वर्षांपूर्वी झालेली आहे. विक्रमादित्य उर्फ 4था गुप्त सम्राट विक्रमादित्य याने त्याची निर्मिती केली आणि त्याला त्यावेळेच्या त्या मुघल त्यावेळेच्या इस्लामिक आक्रमणकर्त्यांनी ते जिंकून माळवा जिंकून घेऊन त्याची कुतुब मिनारच्या प्रांगणात आज 1600 वर्ष या लोहस्तंभाच्या निर्मिती झालेली आहे. आज 1600 वर्ष ऊन वारा पावसात असतानाही त्याच्यावर 1 स्क्वेअर सेंटीमीटर भूभागावर गंज चढली. 1600 वर्ष न गंज चढणारं पोलाद तुमच्याच पूर्वजांनी निर्माण. आता एका तरुणाने मला प्रश्न विचारला की आपला देश कधी समृद्ध होता, कशावरून? इथं सोन्याचा दूर. आणि मी सहजतेने एक उदाहरण म्हणून सांगितलं की काही वर्षांपूर्वी केरळमधल्या एका पद्मनाभन मंदिराचा देवस्थानाचा खजिना गुप्त जगासमोर आला आणि त्याची वर्तमान काळातली किंमत फक्त 1,00,000 कोटी. अशी हजारो मंदिरं एकट्या सोरटी सोमनाथावर 16 वेळा धनाच्या अपेक्षेने आक्रमण झाली. असा हा देश समृद्ध होता. मग हा देश समृद्ध का होता? तर हा देश कृषी प्रधान देश होता. इथं एक महान कृषी संस्कृती सिव्हिलायझेशन विकसित झालेलं होतं आणि त्यामुळे हा देश समृद्ध झालेला होता. दुर्दैवाने नंतरच्या काळामध्ये आक्रमणं झाली. त्या आक्रमकांनी एक काही अनियंत्रित सत्ता इथं निर्माण केली. खरं तर आपल्याकडं शुक्रनीती, चाणक्य नीती आणि भीष्म नीती या नीती ग्रंथांमध्ये राजा आणि प्रजेची कर्तव्य सांगितलेली आहेत. राजाची 4 प्रमुख कर्तव्य सांगितलेली आहेत.
राजाचं पहिलं कर्तव्य की राजाने प्रजेला पुत्रवत मानावं आणि आपल्या अपत्यासारखं प्रजेचं संगोपन करावं, हे राजाचं पहिलं कर्तव्य सांगितलं. राजाचं दुसरं कर्तव्य की ज्या वेळेस आपल्या राष्ट्रावर समाजावर परचक्र येईल त्यावेळेस आपल्या राष्ट्राचं संस्कृतीचं आणि प्रजेचं रक्षण करावं, हे राजाचं दुसरं कर्तव्य. या राजा हा प्रजाहित दक्ष लोककल्याणकारी असावा हे गृहीत आहे. राजाचं तिसरं कर्तव्य आपल्या राज्यामध्ये कोणी कुणावर अन्याय केला तर अन्याय करणाऱ्याला शासन करावं आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय द्यावं, हे राजाचं तिसरं प्रमुख कर्तव्य. आणि राजाचं चौथं प्रमुख कर्तव्य की राजाने प्रजेला प्रशासन द्यावं. प्रशासनाशिवाय राज्य चालत नाही. आता बघा, नेपाळमध्ये उठाव झाला. तुमच्या राज्यकर्त्यांविषयीचा रोष मला मान्य आहे, ते भ्रष्टाचारी आहेत, परंतु तुम्ही व्यवस्था नष्ट केली. राज्यकर्त्यांना मारून टाकावं, काय म्हणणं नाही माझं तुम्हाला, अन्याय, पण तुम्ही व्यवस्था नष्ट केली. तुम्ही सर्वोच्च न्यायालय, तिथलं स्थानिक न्यायालय, तुम्ही बँका, तुम्ही संसद, हे जेव्हा नष्ट करता, मंत्रालय नष्ट करता, तुम्हाला भावनेच्या आधी केलेली कृत्य आता त्यांना 50 वर्ष त्याचे परिणाम भोगावे लागतील. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? अहो, 61 साली पुण्यात पूर आला, आपण जन्मतारखेचा दाखला महानगरपालिकेत मागायला गेलो की ते म्हणतात पुरात वाहून गेला. रेकॉर्ड टाळायचं, काम टाळण्यासाठी तुमचं रेकॉर्ड पुरात वाहून गेलं. आता तुम्ही न्यायालयात गेला, तुमचे कागद जळाले, न्याय कसा देणार? तुम्ही मंत्रालयात गेला, सचिवालयात गेला की पहिलं तुम्हाला उत्तर मिळणार, तुमचे कागद जळाले, आम्ही तुमच्यासाठी काही करू शकत नाही. न्यायालय हात वरती करेल, इथली नोकरशाही हात वरती करेल. आणि अशा वेळेस मात्र तुम्हाला आणखी ह्या ज्या व्यवस्था शेकडो वर्षानंतर निर्माण झालेल्या असतात त्या ज्यावेळेस तुम्ही नष्ट करता त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आणि याला कुठली जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, तिथं काही नाही. कारण की तो तिथं बसलेला जो बाबू असतो ना, तो कुठल्याही धर्माचा नसतो, जातीचा नसतो, तो कुठल्याही याचा नसतो. तो फक्त काम टाळत असतो किंवा लाच मागत असतो आणि ती घेण्यासाठी तो सरळ सांगणार तुमचं रेकॉर्ड जाळा. आणि म्हणून मी सांगतो व्यवस्था ही महत्वाची आहे. आता सांगितलं कुमारजींनी की ह्या उठावामुळे काय काय घडणार आहे भविष्यात. आणि असं सगळं घडलेलं एक अनियंत्रित सत्ता आहे, कोणी कोणाला नाही. आणि त्याचा परिणाम काय केला की एकेकाळचा हा कृषीप्रधान संपन्न देश 17व्या शतकामध्ये त्याची अवस्था कशी होती, तर त्याविषयी समकालीन इतिहासकारांनी, मग कोण इतिहासकार आहे तर युरोपियन लोक, की तिथं औद्योगिक क्रांती झालेली आहे, सुरुवात झालेली आहे, लोकशाहीचा विचार तिथं सुरू झालेला आहे. आणि अशी मंडळी, मग ते फ्रेंच, डच, इंग्रज, जर्मन, इथं व्यापारी निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने, पर्यटनाच्या निमित्ताने आपल्या देशामध्ये आले आणि त्यांनी या देशाचं वर्णन करून ठेवलेलं आहे. एबेकॅरे, बर्निये, कॉस्मोडिगा, डॉक्टर फ्रायर, त्यावेळचे जे त्यांनी ह्या भारताचं वर्णन केलेलं आहे आणि इथल्या अराजकतेविषयी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की एकेकाळचा सुवर्ण भारत आज विनाश झालेला आहे, विनाशाच्या अगदी त्या शिखरावर आहे. आणि अशा पार्श्वभूमीमध्ये समकालीन, आता बघा संतही तसंच मांडतायत. तुकोबाराय म्हणा, एकनाथ, त्यांनी ते दुःख मांडलेलं आहे. संत नामदेव आणि ज्ञानेश्वरांच्या काळात दक्षिणेवर हे आक्रमण झालेलं आहे. त्यांच्यातून जो स्फुट, ज्या आक्रमणाची झालेली सुरुवात त्यांनी मांडलेली आहे, नंतरच्या संतांच्या साहित्यातून ते आपल्याला पाहिजे. इथले मुघल इतिहासकार आदिलशाही, कुतुबशाही, त्यांनाही ते मांडावं लागलेलं आहे, कारण अर्थकारणाशिवाय त्यांना पुढे जाता येत नाही.
अशा काळात म्हणजे 17व्या शतकातल्या या सुवर्ण भारताची अवस्था कशी आहे? खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, राहायला निवारा नाही. अशा एका उद्ध्वस्त झालेल्या देशाला पुन्हा नंदनवन करण्याचा शिवाजी नावाच्या या व्यक्तीने प्रयत्न केला आहे. त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान त्यांनी कसं पेललं? 1642 साली बंगलोरला शहाजीराजे होते. त्या राज्याचं वर्णन करणारे अनेक ग्रंथ आहे समकालीन त्यावेळेच्या त्यांच्या दरबारातल्या कवींनी. राधा माधव विलास चंपू या ग्रंथामध्ये शहाजीराजांनी तिथं कसं राज्य केलं, तिथल्या रयतेला कसं सुखी समृद्ध केलं, आपल्या संस्कृतीचं कसं जतन केलं, हे सगळं लिहून ठेवलं त्यांनी. अनेक भाषांमध्ये ग्रंथ कसे केले. आता तो विषय माझ्याकडे नाही, कारण आता वेळेची मर्यादा. असं जरी असलं की तिथं एक शहाजीराजांनी नाममात्र, कारण हे राज्य कोणी मिळवलं होतं तर 1637 साली शहाजीराजे आदिलशाहीच्या सेवेमध्ये, निजामशाहीचा तो प्रयत्न फसल्यानंतर ते आदिलशाहीच्या सेवेमध्ये गेले. आदिलशहाने त्यांना पुणे, इंदापूर, सुपे परगण्याचीच जहागीर पुन्हा बहाल केली. पण त्यांना सांगितलं, त्यांना भीती वाटत होती की हा बंडखोर वृत्तीचा आहे, हा आपल्या राज्यात राहणं धोक्याचं आहे, याचा आपल्याला उपयोग आदिलशाही सत्तेसाठी कसा करून घेता येईल. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला कर्नाटकामध्ये जाऊन आदिलशाही सत्तेला नवं राज्य मिळवून द्यावं लागेल. शहाजीराजांसमोर पर्याय नव्हता आणि म्हणून 1637 साली शहाजीराजे दक्षिणेत गेले आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांनी बंगलोर पर्यंतची भूमी जिंकून घेतली. तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा तीन, आणि एका बाजूला आंध्र प्रदेशचा म्हणजे तेलंगणाचा काही भाग त्यांनी जिंकून घेतला होता. आता हे राज्य त्यांनी जिंकून घेतल्यामुळे त्या राज्याच्या रक्षणाची आणि कारभाराची जबाबदारी आदिलशहाने त्यांच्यावर सोपवली. आमचं मांडलिकत्व तुम्ही मान्य करा, आम्हाला लागेल ती चौथाईची खंडणी द्या आणि हे राज्य तुम्ही सांभाळा. अशा पद्धतीने पूर्वी निजामशाहीमध्ये स्वराज्य निर्माण करण्याचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर शहाजीराजांचा हा दुसरा प्रयत्न बऱ्याच अंशी यशस्वी झाला होता. असं असलं तरी शहाजीराजे मात्र दुःखी होते. त्यांचं दुःख काय होतं की माझ्या महाराष्ट्राला आणि माझ्या मराठी बांधवांना या शेकडो वर्षाच्या जुलमी अन्यायी व्यवस्थेतून मुक्त कोण करणार. परंतु त्यांना महाराष्ट्रात येणं अशक्य होतं. ही गोष्ट जिजाऊंना जाणवत होती. आपल्या पती दुःखी आहे, एवढं सगळं निर्माण करूनही माझा पती दुःखी आहे, हे जाणीव झाल्यानंतर एके दिवशी जिजाऊंनी शहाजीराजांच्या समोर प्रस्ताव ठेवला. शहाजीराजांना जिजाई म्हणाली की महाराज, तुम्हाला तुमचं दुःख मी अनेक वर्ष पाहते, एवढं ऐश्वर्य निर्माण केलं, सुख निर्माण केलं, संपत्ती निर्माण केली, राज्य निर्माण केलं, तरी देखील तुम्ही दुःखी आहात. तुमचं दुःख महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला या शेकडो वर्षाच्या गुलामीतून मुक्त करायचं, तुम्हाला ते शक्य नाही. आणि म्हणून तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय मी साकार करतो. शहाजीराजांना आश्चर्य वाटलं की ह्यांच्या मनात काय विचार चालला. तर जिजाऊ सांगतात की माझा ज्येष्ठ पुत्र संभाजी, शिवाजीराजांचा मोठा भाऊ संभाजी, आणि माझा धाकटा पुत्र व्यंकोजी, शहाजीराजांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई मोहित्यांची, त्यांच्यापासून व्यंकोजी नावाचा मुलगा झाला. तर माझा ज्येष्ठ पुत्र संभाजी हा आता कार्यक्षम झालेला आहे, तरुण आहे, आणि तुमच्यासारखाच तो पराक्रमी आणि कर्तृत्वान आहे. तुम्ही निर्माण केलेलं राज्य सांभाळण्याचं आणि तुम्हाला सहकार्य करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. आणि माझा व्यंकोजी त्याला भरतासारखी, लक्ष्मणासारखी साथ देईल. अशा वेळेस मी माझ्या 12 वर्षाच्या शिवबाला घेऊन महाराष्ट्रामध्ये पुण्याला तुमच्या जहागिरीत जाते आणि त्या जहागिरीच्या कारभाराच्या निमित्ताने माझ्या शिवबाकडून
महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण करते. बघा, एक सामान्य स्त्री केवढं उदात्त ध्येय आपल्या उराशी बाळगून आपल्या सुखी संसाराचा त्याग करून महाराष्ट्रात येते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शहाजी राजांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की यासाठी आपल्या दोघांना एकमेकापासून दूर जावं लागेल. आणि मग जिजाऊ सांगतात की ह्या संस्कृतीचं, समाजाचं, राष्ट्राचं रक्षण करायचं असेल तर आपल्या दोघांना हा त्याग करावा लागेल. म्हणजे एक ध्येय किती उदात्त असतं आणि त्याचा त्याग किती सर्वोच्च असतं याचं उदाहरण म्हणजे शहाजीराजे आणि जिजाऊ आहे. आणि मग मात्र शहाजीराजांना आपल्या पत्नीचा अभिमान वाटला, कौतुक वाटलं. त्यांचा निर्धार पाहून 1642 साली शहाजीराजांनी जिजाऊ आणि शुभांना पुण्याला पाठवण्याची व्यवस्था सुरू. परंतु शहाजीराजे किती दूरदृष्टीचे होते. आपला 12 वर्षाचा मुलगा हा परकीय सत्तेचा तो नोकर ठरू नये म्हणून शहाजीराजांनी 12 वर्षाच्या शोभांना आपल्या जहागिरीचा पोटमुकाजदार, माझा नोकर, माझा कारभारी म्हणून पाठवलेला आहे की ज्याचा प्रत्यक्ष आदिलशाहीशी संबंध नाही, अप्रत्यक्षपणाने तो आदिलशाहीशी संबंधित आहे. आणि हे करत असताना शहाजीराजांनी 12 वर्षाच्या शुभांना अष्टप्रधान मंडळ नेमलेलं आहे. तुम्हाला धक्का बसेल, 12 वर्षाच्या शुभांचे पहिले पंतप्रधान पेशवा शामराज निळकंठ रांजेकर हे 12 वर्षाच्या शुभांचे पहिले पंतप्रधान पेशवा होते. मानकोजी 10 तोंडे शहाजीराजांनी शिवाजीराजांना पुण्याला पाठवत असताना 500 पायदळ आणि 100 घोडदळ नेऊन पाठवलेलं आहे. त्या 500 पायदळाचा प्रमुख सरसेनापती त्याचं नाव आहे मानकोजी 10 तोंडे. शहाजीराजांच्या पदरी अनेक मुस्लिम सेवक होते. तेच मुळात एका इस्लामिक सत्तेचे सेवक होते. त्यांच्याकडं एकनिष्ठ असणारा एक मुस्लिम सरदार होता, त्याचं नाव होतं नूर खान बेग. त्याच्याबरोबर त्यांनी 100 घोडेस्वार नेमून त्याला सरनोबत नेमून पाठवलं. रघुनाथ पंतात्रे हे 12 वर्षाच्या शुभांचे पहिले चिटणीस होते. आणि अशा पद्धतीने अष्टप्रधान मंडळ नेमून त्यांना पुण्याला पाठवलेलं आहे. आणि जिजाऊ त्यांना घेऊन आले आणि 50,000 रुपयांची त्यांना लागणाऱ्या भावी कामासाठी त्यांनी पुंजी दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने 1642 साली जिजाऊ 12 वर्षाच्या शुभांना घेऊन पुण्यात आले. त्यावेळेस पुण्याची अवस्था काय होती तर शहाजीराजांच्या जहागिरीचं मुख्य केंद्र असलेलं पुणे आदिलशाही सत्तेने पूर्वी आक्रमणाच्या काळात याच्यावर आक्रमण करून ते संपूर्ण जाळून बेचिराग केलेलं आहे. एवढंच नव्हे तर शहाजीराजांची मुख्य जहागिरीचं केंद्र असलेल्या या पुण्यनगरीवर गाढवाचा नांगर फिरून या भूमीला शापित केलेलं होतं. आणि अशी दवंडी पेटवली होती की पुन्हा या गावामध्ये कुणालाही घर बांधून राहता येणार नाही, या गावामध्ये शेती करता येणार नाही. अशा उद्ध्वस्त झालेल्या पुण्यामध्ये जिजाऊ 12 वर्षाच्या शुभांना घेऊन येत. आणि अशा पद्धतीने एक 5 मिनिटात तो विषय संपवतो. आणि मग जिजाऊ शुभांना घेऊन पुण्यात आल्या. आता बघा, तुम्ही जगाच्या इतिहासामध्ये अनेक शहरांवर, नगरांवर गाढवाचा नांगर फिरल्याच्या नोंदी सापडतायत. जगामध्ये या घटनेचा परिणाम असा होता की ती नगरं पुन्हा उभी राहिली नाहीत. रोम शहरावर गाढवाचा नांगर फिरला आणि रोम शहर जे उद्ध्वस्त झालं त्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा रोम उभं राहिलेलं नाही. रोमवर गाढवाचा नांगर फिरला होता. ही जागतिक संकल्पना आहे गाढवाचा नांगर फिरल्याची.
आणि त्यानंतर कुठलंही नगर उभं राहिलेलं नाही. जगाच्या इतिहासात पहिलं घटना आहे की जिजाऊंनी गाढवाचा नांगर फिरून शापित केलेल्या भूमीमध्ये सोन्याचा नांगर फिरून त्या भूमीला पवित्र करून आपल्या कार्याचा शुभारंभ केला. लक्षात ठेवा, यामध्ये दोन गोष्टी दिसतात. अंधश्रद्धेवरचा हल्ला, की मी काही शापित झालेलं मानत नाही, जर शापित झाला असेल तर त्याला पवित्र करण्याची प्रक्रिया माझ्या हातामध्ये आहे. शिवाजी महाराजांच्याकडे जी वैचारिक क्रांती आहे त्याचं हे बीज आहे. तुम्ही कशालाही शापित करा, त्याला पवित्र करण्याचा अधिकार माझा आहे, मी करू शकतो. आणि दुसरी गोष्ट की जे पुण्याचं आराध्य दैवत होतं कसबा गणपती, त्याचा विध्वंस झालेला होता. पुजाऱ्याने ती मूर्ती बळगावमध्ये लपली होती. जिजाऊंनी कसबा गणपती मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला, पुनर्निर्मिती करून शिवबाच्या हस्ते मूर्तीची स्थापना करून आपल्या कार्याचा शुभारंभ केला. याचा आपण धार्मिक अंगाने विचार करू नये. लक्षात ठेवा, ही गोष्ट मी धार्मिक दृष्ट्या विचार करत नाही. एखादी मोठी प्रक्रिया सुरू करत असताना त्या प्रक्रियेमध्ये येणारा अडथळा हा जो काही धर्म मार्तंडांचा किंवा प्रक्रियेचा असतो, त्याला तुम्हाला कुठेतरी क्रांतिकारी बदल करावा लागतो. ही शिवाजी महाराजांची एक क्रांतीच होती, जिजाऊंची क्रांती. आणि मग त्या जिजाऊंनी या 12 वर्षाच्या शिवबाला त्या लाल महाल नावाच्या वास्तूमध्ये घडवलेलं आहे. एका युगपुरुषाला घडवलं आणि ते घडवत असताना त्याच्यामध्ये एक आदर्श राज्यकर्ता निर्माण व्हावा म्हणून त्यांना न्यायशास्त्र सांगितलं, अर्थशास्त्र सांगितलं, राजनीती सांगितली, भाषाशास्त्र सांगितलं, गणित शिकवलं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक अजिंक्य सेनापती निर्माण करायचा म्हणून त्यांना युद्धशास्त्र, त्यांना अश्वविद्या, शस्त्रविद्या आणि दुर्गशास्त्र सांगितलं. आणि अशा पद्धतीने एक आदर्श संस्कार देऊन जिजाऊंनी शिवाजी राजांमध्ये प्रथम एक आदर्श व्यक्ती निर्माण केली. लक्षात ठेवा, कारण की आदर्श व्यक्ती आदर्श समाज घडवतो आणि आदर्श समाज आदर्श राष्ट्र घडवतो. कुठलंही राष्ट्र अचानक आदर्श होत नाही, कारण की राष्ट्राचा कणा ही व्यक्ती आहे. जोपर्यंत व्यक्ती आदर्श होत नाही तोपर्यंत समाज आदर्श होत नाही. व्यक्तीतून समाज निर्माण होतो. गांधींनी हेच सांगितलं, बाबांनो, व्यक्तीला आदर्श करा, हे माझं ध्येय आहे. ज्या वेळेस व्यक्ती आदर्श होईल तर त्या व्यक्तींचा समूह म्हणजे समाज आदर्श होईल आणि समाज आदर्श झालं की आपोआप राष्ट्र आदर्श होतं. राष्ट्र आदर्श करण्याची ही महत्वाची प्रक्रिया आहे आणि जिजाऊंनी शिवाजी राजामध्ये एक आदर्श व्यक्ती निर्माण केली. त्यांना आदर्श संस्कार केले. मी नेहमी सांगतो, प्रभू रामचंद्रांचं चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णाची राजनीती याचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवा, चारित्र्य कसं असलं पाहिजे तर प्रभू रामचंद्रासारखं, राजनीती कशी असली पाहिजे अंधश्रद्धळू नाही की शत्रू, म्हणजे त्याचा फार मोठं मी करेल नंतर. आणि जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला शिवाजी महाराजांमध्ये एक आदर्श व्यक्ती आपल्याला दिसून येते आणि त्याच आदर्शवादामुळे जगातली अशक्य घटना, अशक्य गोष्ट ते शक्य करू शकले. हो, कारण सगळ्याचा सार कणा तो आहे, कृषी क्रांती. शेतकरी बुडला ना तर जग बुडलं. लक्षात ठेवा. पुढे बैस. तर आता बघा, या 12 वर्षाच्या मुलाने आता आपल्या वडिलांच्या जहागिरीच्या कारभाराला सुरुवात केली. जहागीर कशी आहे तर ती उद्ध्वस्त झालेली आहे. सगळीकडे काटवण मारलेलं आहे. उत्पन्न करायचं कसं? आणि मग त्यांनी विचार केला की आपल्याला पुनर्वसाहत करायची, पडीक पडलेली भूमी लागवडीखाली आणायची.
खरं सांगायचं तर ही भारताची अवस्था आहे. शिवाजी महाराजांच्या म्हणजे शहाजी राजांच्या जहागिरीची अवस्था ही हिंदुस्थानची अवस्था आहे. ती अवस्था का झाली नाही लक्षात ठेवा. नेहमी तुम्हाला एखाद्या आजारावर उपचार करायचा असेल तर पहिल्यांदा आजार काय आहे हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही, त्याचं योग्य असं रोगनिदान करत नाही, तोपर्यंत तुम्हाला औषध समजणार नाही. कुठलंही एखाद्या आजारावरचं औषध देण्या अगोदर डॉक्टर रोगनिदान करतो. शिवाजी राजांच्या समोर तेच आव्हान होतं. ते खरं तर भारतासाठी आहे. आता तुम्ही म्हणाल 17व्या शतकात भारतामध्ये काय घडत होतं, तर उत्तर हिंदुस्थानामध्ये मुघल सत्ता होती. निजामशाही नुकतीच संपलेली होती 1637 साली, आणि निजामशाहीचा ताबा मुघलांनी आणि आदिलशहाने घेतला होता. भीमा नदी सीमा होती. भीमेच्या उत्तरेकडचा भाग हा मुघलांकडं आणि भीमेच्या दक्षिणेचा भाग आदिलशाकडं आला. खाली कुतुबशाही सत्ता होती. विजापूरला आदिलशाही, गोळकोंड्यात कुतुबशाही, गोव्यामध्ये पोर्तुगीज सत्ता होती, मुंबईमध्ये इंग्रज आले. आता काय विनोद आहे हो तुमच्या देशाचा. म्हणे पोर्तुगालची राजकन्या इंग्लंडच्या राजपुत्राला दिली आणि हुंडा म्हणून मुंबई दिली. काय देश आहे काय. म्हणजे बघा की या देशाची परिस्थिती समजून घ्या. आता बघा जंजिरेकर सिद्धी मूळचे कोण, बिचारे हबशी आफ्रिकन. अरब लोक नंतरच्या काळात युरोपियन लोक, पहिल्यांदा अरबांनी काम केलं. अरबांनी आफ्रिकेमध्ये छापे घालायचे, तिथल्या त्या बिचाऱ्या आफ्रिकन लोकांना, आदिवासी त्या जंगली लोकांना कैद करायचं आणि त्यांना भारतात आणून विकायचं. हा धंदा. हा धंद्यात पैसा आहे म्हटल्यानंतर सर्व युरोपियन सत्ता, जर्मन मागो तोपर्यंत काही नव्हते, फ्रेंच, डच, इंग्रज यांचा हा सगळ्यात प्रॉफिटेबल धंदा होता की त्या बिचाऱ्या लोकांना तिथं जनावरांसारखं कैद करायचं. अहो कित्येक वेळा शेकडो त्या प्रवासात मरायचे. त्यांना जगतील एवढंच अन्न द्यायचं, इथं आणायचं आणि विकून टाकायचं. आता बघा ज्याला विकलं त्याचा धर्म त्याला लागायचा. पण हिंदूंमध्ये धर्मच नव्हता. हिंदू असं कुणाला हिंदू करत नव्हता. आणि ते बिचारे इस्लामिक इथं त्यांना सैन्य म्हणजे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आपसात भांडायच्या, सैन्याची कमतरता, म्हणून त्यांनी या हबशी लोकांचं सैन्य केलं. ते बिचारे हबशी लोकांचं राज्य झालं, तेही तुमच्यावर गुलामी करत होते. जंजिरेकर सिद्धी हे तुम्ही त्यावेळची पार्श्वभूमी काय. आता बघा मी मगाशी सांगितलं की राजाची कर्तव्य आणि प्रजेची 2 कर्तव्य. राजाची 4 कर्तव्य सांगितली. प्रजेचं कर्तव्य की प्रजेने पहिलं कर्तव्य, परचक्र आलं तर राजाच्या आव्हानानुसार सैन्यामध्ये सामील होऊन राष्ट्र, संस्कृती आणि समाजाचं रक्षण करणं. आणि प्रजेचं दुसरं कर्तव्य की राजा जे काही प्रशासन करतो त्या प्रशासनाला धनाची आवश्यकता असते, ती कराच्या रूपाने द्यावी.